ते असं म्हणाले ओबीसी समाजावर अन्याय होणार नाही ही आमची भूमिका आहे. ते 10% आरक्षण दिलं तेव्हापासून विरोधक म्हणताय आरक्षण टिकणार नाही, परंतु 10% आरक्षणामुळे मराठा समाजाच्या मुलांना नोकऱ्या मिळाल्या आणि आरक्षणाबाबत आमचं सरकार योग्य निर्णय घेईल. मुख्यमंत्री म्हणले तुमच्या म्हणण्यानुसार की ओबीसीवर अन्याय होणार नाही, पण ते असं कुठं म्हणलेत की मराठीवर बी अन्याय होणार? मराठीवर बी होणार नाही, मराठी ओबीसी जाणार. ते 10%चं पुन्हा समर्थन केलं आहे. त्याचं असं म्हणणं आहे की 10%वर काही जण असं म्हणतात की त्याची निवड करण्यात आलेली आहे. त्यात या राज्याने निर्णय घेतलेला हरित क्रांतीच्या संबंधात असेल, 1 रुपया पीक विम्याच्या योजनेमध्ये जवळजवळ आत्तापर्यंत 1,10,00,000 शेतकरी लाभार्थी निवडण्याच्या संदर्भात असेल, पहिले 3200 कोटी रुपये आणि आता 4000 कोटी रुपये हे या ठिकाणी शेतकऱ्यांना जवळजवळ 7200 कोटी रुपये 1 रुपया पीक विम्यामध्ये या ठिकाणी आणि ही अंतिम रक्कम नाही. हे मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या भाषणात सांगितलं आणि तुम्ही ते 50%च्या वर नेऊन घातले. ते 27% आरक्षणाच्या आत पाहिजे होतं. त्यामुळे आम्हालाच मान्य नाही. ते विरोधक काय म्हणते त्याच्याशी आम्हाला देणं घेणं नाही. आम्हाला सत्ताधारी काय सांगतो आणि विरोधक काय सांगतो याच्यावर आमचं ध्यानच नसतं. आमचं ध्यान आमच्या जातीवर असतं, त्याच्या अन्यायावर असतं. आमची जात जे मागते ती मागणी आम्ही करतो. काल मुख्यमंत्री असं म्हणाले की ज्या नोंदी सापडले त्यांना प्रमाणपत्र देणं सुरू आहे आणि ते सुरूच आहे राहील. आणि दुसरीकडे ओबीसीच्या नेत्यांनी सांगितलं की त्या सगळ्या नोंदी रद्द करा. तिथं मुख्यमंत्री म्हणाले की नाही, ते दिले जातील. ते होतच नसते रद्द. हे प्रमाणपत्र दिले जातील, रद्द होत नसती. कारण भारत देशात मराठाची एक अशी जात आहे की त्याच्या सरकारी नोंदी सापडल्यात. बाकीच यांनी बोगस आरक्षण घेतलेलं 16% आमचं बोगस आरक्षण चोरून खायची सवय लागलेली आहे. ती छगन भुजबळ एकटा खातो, बाकीच्या ओबीसींना मिळून देत नाही. त्याचं जर एवढं मोठं मन असतं तर बंजारा बांधव सांगतोय की माझा वेगळा प्रवर्ग करा, ते करत नाही आहे. याचा अर्थ सगळ्याचं 12 बलुतेदारांचं, बंजारा बांधवांचं, सगळ्यांचं त्याला एकट्याला खायचं. ते कोणालाच खाऊ देत नाही. आणि आमच्यामुळं धनगर बांधवाच्या आरक्षणाला धक्का लागत नाही. विनाकारण छगन भुजबळनी आमच्या विरोधात धनगर बांधवांचे नेते उभा केलेत विनाकारण. कारण तरीही आम्ही धनगर बांधवांना विरोधक मानलेलं नाही. आमच्या नोंदी रद्द होणार नाहीत आणि ते मुख्यमंत्री साहेबच काय कोणीच करणार नाहीत. कारण ते खरं आहे. खरं हे कधीच रद्द होत नसतं. उलट त्यांचं 16% रद्द होऊ शकतं. एक प्रश्न साऱ्या महाराष्ट्राला पडलेला आहे म्हणून तो विचारावा असं वाटतं की तुम्ही गेल्या 4 दिवसापासून जे भाषण करताय त्यामध्ये फक्त आणि फक्त टार्गेट भुजबळ आहे. ओबीसीमधून मराठ्यांना आरक्षण देऊ नये म्हणून भुजबळांसोबतच ओबीसीतले जे राज्यातले वेगवेगळ्या पक्षाचे नेते आहेत, जे पडलेले आहेत, सत्ताधारी आहेत, मंत्री आहेत, विरोधक आहेत, आमदार आहेत, खासदार आहेत, त्या सगळ्यांनी विरोध केलेला आहे. मग भुजबळच का टार्गेट असा एक प्रश्न उपस्थित होतो. त्याचं उत्तर आपण आरक्षणासाठी तो विरोध त्यांचा नाही, राजकारणासाठी. ते आधीच म्हणले होते एवढी निवडणूक होऊन द्या मग बघू, म्हणून ते आता बघायला लागले. आता ते म्हणले होते निवडणूक झाल्यावर बघू, ठीक आहे. त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं संयमदारा निवडणूक झाल्यावर बघू, ठीक आहे. आम्ही आता संयमदारला आम्ही विधानसभेला निवडणूक टायमाला बघू, तसं काही अडचण नाही ना. आम्ही त्या टायमाला बघू, काही अडचण नाही. म्हणजे याचा अर्थ असा आहे की एकटे भुजबळ वगळता सगळ्या ओबीसीच्या नेत्यांना अप्रत्यक्ष मराठ्यांना पाठिंबा आहे असं म्हणायचंय का? ते फक्त राजकारण आहे म्हणतो. ते राजकारणासाठी त्यांनी जमा केलेले छगन भुजबळ यासाठी टार्गेट. बरं जाऊ द्या. आता छगन भुजबळ मराठ्यांच्या आरक्षणाला विरोध करतोय, नोंदी रद्द करा म्हणतोय. माझ्या विरोधात सगळे ओबीसीचे नेते उभा करतोय. मी बोलतो कोणाला? छगन भुजबळ. तुम्हाला काय नाही ठेवा? तुम्हाला कधी बोललो? तुम्हाला ओबीसी नेत्याला कधी दुखवलं? मी उदाहरणार्थ बोलतोय तुम्हाला. यांना राग यायची काय गरज आहे? तुमचा संबंध काय? एक तर तुमच्या आरक्षणाला आमच्यामुळे धक्का लागत नाही. बीएनटी व्हीजेएनटीच्या वंजारी बांधवांच्या आणि धनगर बांधवांच्या. तुम्ही बोलणारे कोण? तुम्ही काय सांगतायत भाषणात आणि मीडियात की आमच्या छगन भुजबळ साहेबाला बोलतो? तुमच्या छगन भुजबळचा काय संबंध आहे? तुमच्या छगन भुजबळचा संबंध काय? तुम्ही फुकट भांडणं इकडे हुकत करून घ्यायला लागले. तुम्ही मराठ्यात आणि ओबीसी बांधवात, धनगर बांधवात कशामुळे वाद लावायला लागले? तुम्हाला बोलतच नाही येत बरं शब्द नाही, तरी तुम्ही बळत म्हणता आमच्या छगन भुजबळला बोलतो. तुमचा छगन भुजबळ तुम्हालाच खाऊन देतो का? आंदोलन तुमचं आमदार क्या तिसऱ्यालाच वाटी तुझी तुमचं